सुरुवात होते. येस, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल, पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल या मॅच मध्ये. सौरभ आलेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय संकेत कदम आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल पायावर आदळलाय, जाऊन पायावर आदळलेला चेंडू पंच मात्र नॉट आउट घोषित करतायत. चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. चांगली मॅच रंगेल, कारण आपण पाहिलं तर महेश चेनवणकर यांचा संघ मितांश 11 चांगला संघ, चांगली संघ बांधणी केली आहे मितांश 11. आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अर्णव मराठा हा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. सौरभ, पुढचा बॉल, यावेळेला दांडी गुल, फलंदाज बाद, यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय आणि विकेट. विकेट आली आहे. फलंदाज संकेत कदम माघारी परतलाय. विकेट गरजेची होती, ती विकेट मात्र गोलंदाज सौरभने आपल्या संघाला मिळवून दिले. मागील मॅच मध्ये देखील चांगला खेळ सौरभने केला होता. संघाला गरज असताना मात्र संघासाठी धावून येतोय हा गोलंदाज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. दर्शन पाडावे, मॅन फ्रॉम करी रोड. या खेळाडूकडे देखील लक्ष असेल सगळ्यांचंच, कारण एक युवा टॅलेंटेड हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंगसाठी. अर्णव मराठा या संघाकडून खेळत असताना बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. आज बॅटिंग करावी लागेल, कारण हुकमी एक्का म्हणजेच आयकॉन खेळाडू मात्र माघारी परतलाय. तो बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय कर्णधाराने मात्र दर्शन पाडावेवरती विश्वास दाखवला आणि दर्शन मात्र बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. अगदी मैदानातल्या फ्लड लाईट्स देखील ऑन होत आहेत. विद्युत प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा. ओ, यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. सौरभ यांचा प्रचंड वेग आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय हाच गोलंदाज सौरभ. त्याच्यावरती देखील लक्ष आहे सगळ्यांचंच. हाच गोलंदाज मागील मॅच मध्ये छाप सोडली होती या गोलंदाजाने. तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. महेश चेनवणकरने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि म्हणूनच की काय पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी तो गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला बॉल ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक गोविंद वाल्मिकी बॉल पर्यंत पोहोचले, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. सौरभ, राहुल, हो फटका खेळला राहुलने. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. हा पहिला षटकार आलाय राहुल कहारच्या बॅटमधून. पहिला षटकार राहुल कहारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मॅन फ्रॉम लालबाग पेरू कंपाऊंड, एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल कहारला इन ऍक्शन. पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून आलेला षटकार. धावा झाल्या धावफलकावरती 7 आणि एक गडी माघारी देखील परतलाय. बरोबर जागा शोधून काढली, जागा बनवली आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे राहुल कहारने. षटकार त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल आतमध्ये आलाय. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळला. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ आता मात्र समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 7, एक गडी माघारी परतलाय. दर्शन पाडावी आणि त्याच्या समवेत राहुल कहारला आपण पाहतोय इन ऍक्शन. बॅटिंग करत असताना हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम अर्णव मराठा या संघाकडून गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रभंजन सनस.
एक डावखुरा गोलंदाज, युवा उद्योन्मुख टॅलेंटेड गोलंदाज आहे. अगदी हाय अँड आर्म ॲक्शन या गोलंदाजाची पाहायला मिळते. चेंडू वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये थोडेसे महागडे ठरले होते. या मॅचमध्ये गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिलं षटक जर आपण पाहिलं तर अवघ्या 7 धावा गोलंदाज सौरभने खर्च केल्या. विकेट देखील त्याने पटकावली, ती म्हणजे आयकॉन खेळाडूची, ती म्हणजे संकेत कदमची. आता नवीन गोलंदाज, डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. प्रभंजन सनस. ओव्हर नंबर 2. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय दर्शन पाडावेला. नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार पाहायला मिळालाय. चांगली मॅच रंगेल. 10 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पहिलाच बॉल, बिग हिट. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. दर्शन पाडावे ब्रँडेड षटकार. पहिलाच बॉल, षटकार आलाय दर्शन पाडावेच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला चांगला बॉल आहे. गतीमध्ये परिवर्तन. चांगला बॉल वळवलाय प्रभंजन सनसने. बॉल जाईल बरोबर यष्टीरक्षक महेश चेनवणकरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ही खासियत राहिलीये, ही ओळख राहिलीये या गोलंदाजाची. पहा षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलं या गोलंदाजाने. हा डॉट बॉल आलाय. 13 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा चांगला बॉल. गॅप शोधून काढलाय. गॅप मधून बॉल निघून जाईल का पाहायचंय. क्षेत्ररक्षक धावतोय, पाहतोय, तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. चौकार आलाय दर्शन पाडावे यांच्या बॅटमधून. एक षटकार, एक चौकार आतापर्यंत त्याने ठोकलाय. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. दोन्ही ताकदवर संघ पहिलाच सामना खेळतोय या संपूर्ण स्पर्धेतील अर्णव मराठाचा संघ. बिग हिट. बॉल जाईल लांब लचक. हवाई सफर. गेलाय बॉल सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. दर्शन पाडावे इज ऑन फायर नाऊ. धन्यवाद डीजे. 23 धावा धावफलकावरती झाल्यात. आतापर्यंत 16 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. 2 षटकार, 1 चौकार ठोकलाय दर्शन पाडावेने या मॅच मध्ये. या षटकामध्ये बॅट बोलली आहे दर्शन पाडावे यांची. आणखीन एक बॉल जाईल लांब 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 लांब, खूप लांब. षटकार. पुन्हा एकदा षटकार. युवा टॅलेंटेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटमधून त्याच्या धावा येत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वेगळ्या अँगलने ही क्षणचित्रे. पहा, बरोबर बॉल खोलात आणि बरोबर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. दर्शनने आलाय त्याच्या बॅटमधून षटकार. हो, यावेळेला चांगलं कनेक्शन नाही झालं आणि आता मात्र हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर 2चा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धावफलकावरती टीमच्या 29. एक गडी बाद. पहा काय षटक हाताळले. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या आहेत 22. पहिलं षटक सौरभने हाताळलं. त्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च करून आयकॉन खेळाडू म्हणजे संकेत कदमची विकेट पटकावली. दुसरं षटक पुन्हा एकदा महागडा ठरलाय. हा गोलंदाज प्रभंजन सनस.
दर्शन पाडावे यांच्यासाठी विशेष पारितोषिक आलंय अमय दंडवते यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. जेवढे षटकार मारणार दर्शन तेवढे लगेच जीपेच्या माध्यमातून त्याला मात्र दिले जातात ते पैसे. आता धावा झाल्या धावफलकावरती 29. आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय महेश चेनवनकर, परळचा चिता. ओव्हर नंबर 3. राहुल कहार खेळतो वैयक्तिक 6 धावांवर, त्याला साथ देतोय दर्शन पाडावे. 8 बॉल मध्ये 23 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. क्रिकेटचा महासंग्राम. विद्युत प्रकाश होताला देखील सुरुवात झाली आहे. फ्लड लाईट्स ऑन झालेत मैदानातील. काळ्या चौकीचा ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान, याच मैदानात क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत, क्रिकेटचा हा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आज स्पर्धा आम्हाला पाहायची आहे. कोणता फलंदाज 6 बॉलवर 6 षटकार ठोकणार ते देखील पाहायचं. अजूनही घडलं नाहीये, कारण गतवर्षी जर आपण पाहिलं तर श्याम सोलंकीने 5 बॉलवर 5 षटकार ठोकले होते याच मैदानामध्ये. कोणता फलंदाज ठोकणार ते पाहायचंय. सगळ्यांनाच प्रश्न तो देखील पडलाय. महेश चेनवनकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार, नॉन स्ट्रायकिंग एंडला दर्शन पाडावे बाबू. पहिला बॉल उलटा, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. राहुल कहारच्या बॅट मधून जोरदार प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय राहुल कहारच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. उलट्या बॅटने काय फटका खेळलाय महेश चेनवनकर, एक गोलंदाज, आणि त्याच गोलंदाजाला हा फटका पाहायला मिळालाय. चौकार त्याच्या बॅट मधून. ओहो, यावेळेला चांगला बॉल पिचिंग झाल्यानंतर खाली राहिलाय, बरोबर गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक. हा परळचा चिता महेश चेनवनकर, त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर राहुल कहार बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 10 धावा त्याने केल्यात या मॅच मध्ये. नॉन स्ट्रायकिंगला 8 बॉलमध्ये 23 धावांवरती फलंदाजी करत असताना दर्शन. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक महेश चेनवनकर यांनी केलंय, कारण पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल निर्धाव, तिसरा बॉल देखील निर्धाव येताना पाहायला मिळालाय. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय, कारण रन रेटने जर खेळले तर मात्र 82 होईल. सरासरी 12च्या रन रेटने खेळले तर मात्र 77 होईल. हे दाखवत असताना आता मात्र प्रोलिंग स्पोर्ट्स, आता मात्र पंचांकडे अपील, जोरदार अपील केली जाते. नॉट आउट पंच मात्र घोषित करतायत. स्वतः सांगितलंय राहुलने, नाही लागली एकट असं सांगत असताना पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये लगातार 3 चेंडू निर्धाव हाताळलेत, म्हणजेच पहिल्या बॉलवर चौकार, तर नंतरचे 3ही बॉल निर्धाव, म्हणजेच आतापर्यंत 4 बॉलमध्ये 4च धावा खर्च केल्यात महेश चेनवनकर, परळचा चिता बुमरो याने. कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव, कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अभ्यास, एक्सपिरियन्स मात्र मॅटर करतो. कोणतीही स्पर्धा खेळत असताना मात्र एक्सपिरियन्स मात्र मॅटर करतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो एक्सपिरियन्स आता मात्र घेऊन आलाय महेश चेनवनकर आपल्या संघासाठी. टीम मितांश 11 या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला गॅप शोधून काढलाय राहुलने. पुन्हा एकदा बॉल आपण पाहिलं तर मैदानामध्ये आलाय, आणि तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. थोडंसं बॅड लक, नशीब मात्र साथ देत नाहीये टीमरनो मराठाज या संघाला. 2 धावा पूर्ण केल्या. धावा झाल्या धावफलकावरती 35-35. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 1 टू गो. ओ, यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत गौरांग पारसेकर त्या ठिकाणी, आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. पहा काय षटक हाताळलं. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र उर्वरित 5 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 3च धावा खर्च केल्यात. म्हणूनच ठीक आहे, एका षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 7 धावा खर्च केल्यात. ओव्हर नंबर 3चा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 36. एक गडी माघारी. डीजे.
धन्यवाद डीजे मास्टर. आणि हे सर्व दर्दी प्रेक्षक अगदी सर्वच काम आटपून मात्र आपण पाहतोय मैदानाकडे वळत असताना पाहायला मिळत आहेत. हे सर्व दर्दी प्रेक्षक पहा, ही गर्दी, हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, हे भव्य दिव्य आयोजन पाहण्यासाठी सर्वच दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. शिवडी विधानसभा आम्हाला पाहायची आहे. या स्पर्धेमध्ये कोणता फलंदाज किती धावा करणार, कोणता गोलंदाज किती विकेट पटकावणार, कोणता गोलंदाज हॅट्रिक घेणार, कोणता फलंदाज 6 बॉलवर 6 षटकार ठोकणार, हे आम्हाला पाहायचं आहे. त्याच्यासाठी आता मात्र हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज दर्शील आलेत गोलंदाजीसाठी. दर्शील साळगावकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4. दर्शीलचा पहिला हेलिकॉप्टर पाहायचंय. त्या ठिकाणी गोविंदा वाल्मिकी बॉलच्या खाली आणि झेल मात्र त्यांनी पकडलाय आणि विकेट देखील आली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हेलिकॉप्टर आपण पाहिला राहुल कहार यांचा. गोविंदा वाल्मिकी पाहत राहिले त्या ठिकाणी बॉलकडे शेवटपर्यंत आणि हा पहा झेल बरोबर पकडलाय गोविंदा वाल्मिकी. अगदी एका हातामध्ये हा झेल आणि म्हणूनच ही काय राहुल कहार माघारी परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना अमेय पवार. एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पवार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. विस्फोटक फलंदाज अमेय पवार. स्ट्रायकिंग एंडला दर्शन पाडावे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 8 बॉल मध्ये 23 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. आणि अमेय पवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल ईश्वटी बॉईज यांच्याकडून. अमेय पवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक ईश्वटी बॉईज यांच्याकडून दिलं जाईल. आणि हा पहिला आलाय अमेय पवार यांच्या बॅट मधून. चांगल्या दर्जाचा स्ट्रोक, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार डीजे. थँक्यू डीजे मास्टर. षटकार अमेय पवारच्या बॅट मधून. पुढचा आणखीन एक, याही बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. अमेय पवारची पॉवर. षटकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. 2 बॉलवर 2 मोठे षटकार पाहायला मिळालेत अमेय पवार यांच्या बॅट मधून. आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 48. 48 ऑन बोर्ड.
ओ यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक गौरांग प्रयत्न करतोय, त्याच्याकडून चूक आणि तोपर्यंत बॉल फरार झालाय सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार. डीजे थँक्यू डीजे मास्टर. चौकार आलाय अमय पवार यांच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो हा हेलिकॉप्टर शॉट. गौरांग मात्र स्वतःवरती नाराज असेल. चौकार त्याच्या बॅट मधून. 52 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल उडवलाय, हा बॉल जाईल का पाहायचाय. गेलाय बॉल सीमारेषा पलीकडे. प्रेक्षकांनी अगदी एका हातामध्ये हा झेल पकडलाय. आलाय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना स्वतः आयकॉन खेळाडू महेश चिनवनकर. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 58, 58 ऑन बोर्ड. 5 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 22 धावा ठोकल्या अमेय पवारने. या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे. तब्बल आपण पाहिलं तर 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर मात्र अमेय पवार मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला या फलंदाजाने. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय परळचा चित्ता महेश चिनवनकर. गोलंदाजीसाठी आलाय बुमरो. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय दर्शन पाडावे. आता मात्र स्ट्राईक वरती येत असताना पाहायला मिळेल. खूप वेळानंतर मात्र स्ट्राईक वर आलाय हा फलंदाज. प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक अमेय दंडवते यांच्याकडून दिलं जाते फलंदाज दर्शन पाडावे यांना. पहिला बॉल, पहिलाच बॉल, लो फुल टॉस. तो पिक केलाय. पिक करत असताना बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. डीजे थँक्यू डीजे. षटकार पहिल्याच बॉलवर आलाय दर्शनच्या बॅट मधून. हो यावेळेला चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गौरांग पारसेकर. कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये तोपर्यंत. आता मात्र ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. त्या चुका महागात पडतील या मॅच मध्ये. धावा वाचवायच्या आहेत ते सांगत असताना पाहायला मिळतोय महेश चिनवनकर. मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या धावफलकावरती 66, 66. लॉस ऑफ 2 विकेट. दर्शन पाडावे 10 बॉल मध्ये 31 धावांवर फलंदाजी करतोय. अमेय पवार 5 बॉल मध्ये 22 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. दोन्ही विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दर्शन पाडावीची बॅट बोलली आहे विशेष बाब. टप्प्याचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आलाय चौ 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 चौकार. डीजे धन्यवाद डीजे. चौकार आलाय दर्शन पाडावे यांच्या बॅट मधून. बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल आता उडवलाय बॉल. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार का पाहायचंय. स्वतः गोलंदाज महेश चिनवनकर त्याच्याकडून झेल सुटलाय आणि जीवदान मिळालंय दर्शन पाडावेला. 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या तब्बल 72, 72 धावा. कारण उलटा झेल पकडायचा होता महेशला. अंतर कापायचं होतं खूप सारं. तदनंतर मात्र त्याच्या हातामधून तो झेल निसटला. 72 धावा धावफलकावरती झाले. चांगला प्रयत्न बुमरोने केला या मॅच मध्ये हा झेल पकडत असताना. 12 बॉल मध्ये वैयक्तिक 37 धावांवर फलंदाजी करतोय दर्शन पाडावे. मिळालेल्या संधीचं सोनं मात्र केलंय दर्शन पाडावेने या मॅच मध्ये. हो यावेळेला चांगला बॉल. आडव्या बॅटने फटका खेळायचा प्रयत्न. आता मात्र हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 72 धावा धावफलकावरती झाल्या. 2 गडी माघारी परतलेत. काय होणार या मॅचचं समीकरण.
किती धावांपर्यंत मजल मारेला संघ पाहायचंय. अर्णव मराठाच युवा उद्योन्मुख खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. स्वतः संघ मालक राजन साळी खूप सारी मेहनत घेत असताना पाहायला मिळालेत. हो, यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय आणि बरोबर आपण पाहिलं तर हा देखील बॉल आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच ओव्हर नंबर आपण पाहिलं तर आता 5चा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 72, 2 गडी बाद. नेक्स्ट मॅच आणि या नेक्स्ट मॅचचा आता मात्र टॉस केला जाईल. टीम मुक्ताई स्पायटन्स आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे टीम श्रीजा 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. मुक्ताई स्पायटन्स विरुद्ध श्रीजा 11 दोन्ही संघांना विनंती आहे कर्णधार आपण टॉससाठी रेडी राहा. चालू असलेल्या सामन्याच्या मध्यंतरानंतर मात्र पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. मुक्ताई स्पायटन्स त्यांच्या विरुद्ध श्रीजा 11. शेवटची 6 चेंडू शिल्लक. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल सुचित कदम. एका बाजूला संकेत कदमला आपण पाहतोय, त्याच्याच विरुद्ध सुचित कदमला आपण पाहतोय इन ऍक्शन. स्ट्रायकिंग एंडला अमेय पवार 5 बॉल मध्ये 22 धावा आतापर्यंत ठोकल्यात. याच फलंदाजाने याच मॅच मध्ये त्याला साथ देतोय. 14 बॉल मध्ये 37 धावांवरती खेळत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला दर्शन पाडावे बाबू. ओहो, चांगला बॉल आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र थांबवले. त्या ठिकाणी रन मात्र मिळणार नाहीये. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. श्रीजा 11 आणि त्यांच्या विरुद्ध मुक्ताई स्पायटन्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी रेडी राहा. हो, हा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. पुढे आले आहेत. फटका खेळायचा होता. स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन आणि आता मात्र कोणता फलंदाज बाद आहे ते मात्र चित्र आम्हाला कळेलच. पंच घोषित करतील. यस, थर्ड अंपायरची मदत आता मात्र मागितली जाते. मित्र परिवार बोरिवली गोराई यांच्याकडून दोघांनी हाफ सेंचुरी ठोकली तर दोघांनाही 1111 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. व्हाईटचा देखील रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करत असलेल्या टीमने, त्याची देखील पडताळणी केली जाईल. एक पंचांनी रिव्ह्यू घेतलाय आणि एक बॅटिंग करत असलेल्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईटची देखील पडताळणी केली जाते आणि तदनंतर मात्र रनआउटची देखील पडताळणी केली जाईल सर नाशिर शेख यांच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नॉन स्ट्राईकला आउट आहे. म्हणजेच बरोबर आहे. अमेय पवार माघारी परतलेत. आता नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना अक्षय शेडगे. बरोबर योग्य डिसिजन दिला जातोय. अगदी 4 कॅमेरासह संपूर्ण टेक्निकल टीम प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. क्लीन, नीट, थेट असं प्रक्षेपण. नवीन बॅटर आपण पाहतोय अक्षय शेडगे बॅटिंगसाठी येत असताना. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावातील 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 73 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 गडी माघारी परतलेत. काय होईल पाहायचंय. शेवटचे 4 बॉल शिल्लक. बाबू दर्शन पाडावे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 14 बॉल मध्ये विस्फोटक फलंदाजी. 37 धावा आतापर्यंत त्याने बनवल्या आहेत. आतापर्यंत पहिली हाफ सेंचुरी ठोकली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आदित्य गायकवाड या खेळाडूने. हो, यावेळेला ऑन साइडला फटका खेळलाय. अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चूक झाली. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना मात्र अक्षय शेडगे माघारी परतलेत. त्याची विकेट आली आहे. फलंदाज बाद.
नवीन बॅटर आपण पाहतोय अक्षय रामाने, मॅन फ्रॉम लालबाग. बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळते. थ्रो चुकीचा केला होता. महेश चेनवनकर ते सांगतायत त्या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडला थ्रो करायचा होता, त्याचा थ्रो चुकला. विकेट आली अक्षय शेडगेची, तो माघारी परतला. आता मात्र नवीन बॅटर अक्षय रामाने मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या धावफलकावरती 74. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. ओ यावेळेला बॅटची कडा, क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल पकडलाय आणि विकेट देखील आली आहे. चला नवीन बॅटर या विनंती असेल. अगदी डीजे मास्टर देखील मंत्रमुग्ध करतायत, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. डीजे छोटू. नवीन बॅटर आपण पाहतोय पांडुरंग गाडे बॅटिंगसाठी येत असताना. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. दर्शन पाडावे. विस्फोटक फलंदाजी, संघाला गरज असताना मात्र संघासाठी धावून आलाय. धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि म्हणूनच की काय आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 74. 5 गडी माघारी परतले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पांडुरंग गाडे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अक्षय रामाने. हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन बॅटर आहेत. गोलंदाजीसाठी सूचित. आतापर्यंत 2च धावा त्याने खर्च केल्यात. ही महत्वाची लढत आहे महेश चेनवनकर याच्यासाठी विशेषतः, कारण समोरचा संघ जर आपण पाहिलं तर पहिलाच सामना खेळत असताना मैदानामध्ये उतरलाय. स्ट्रायकिंग एंडला पांडुरंग गाडे. 74 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 5 गडी माघारी परतलेत. ओ फटका खेळलाय, हवेमध्ये आहे, बॉलच्या खाली. फिल्डर जज करतोय, त्याच्याकडून चूक आणि बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय हा चौकार. डीजे थँक्यू डीजे. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 78. 78 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 1 टू गो. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आहे टीम श्रीजा 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध मुक्ताई स्पार्टन्स. दोन्ही कर्णधार रेडी रहा. चालू असलेल्या सामन्याच्या मध्यंतरानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. सुचित कदम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय पांडुरंग गाडे यांच्या बॅटमधून. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 78 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 गडी माघारी परतलेत. मॅच चांगली रंगेल. धावांचा पाठलाग करायचा सेकंड इनिंग मध्ये महेश चेनवनकरला. ती रणनीती मात्र आखेल असतो मध्यंतरानंतर. हो शेवटचा बॉल. काय फटका खेळला. लाजवाब स्ट्रोक आहे. बॉलला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. पांडुरंग गाडे यांच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार. आलाय हा दर्जेदार षटकार. डीजे थँक्यू. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर पहिल्या डावाचा खेळ आता मात्र समाप्त झालाय. 36 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 84. म्हणजेच उर्वरित 36 बॉल मध्ये आता 85 धावांची गरज असणार आहे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. मुक्ताई स्पार्टन्स आणि त्यांच्या विरुद्ध टीम श्रीजा 11 लालबाग. दोन्ही कर्णधार टॉस साठी या. दोन्ही कर्णधार यस विशारद पगरे, श्रीजा 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध मुक्ताई स्पार्टन्स. माननीय श्री वैभवजी साळवी साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला शिवसेना मशाल आणि दुसऱ्या बाजूला SVPL. वैभवजी साळवी यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. प्रथमेश नाना पवार एका बाजूला आपण पाहतो आणि एक युवा टॅलेंटेड खेळाडू विशारद पगारे. मशाल इज कॉल. SVPL आता मात्र आले. म्हणजेच विशारद प्रथमतः टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? मी
आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. पहिली मॅच काय रंगली? ओंकार तावडेने अगदी गमावलेला सामना तुम्ही जिंकला, त्या सामन्याबद्दल प्रथमतः काय सांगाल? नाही, खूप ओंकार तावडे आणि केदारने खूप दोघांनी चांगली बॅटिंग केली. पण मी रोहित आणि विक्रांत जाधव लवकर आउट झालो, पण या मॅचला आम्ही ती चुका परत करणार नाही. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रथमेश, समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, या मॅचबद्दल काय रणनीती आखली असेल? कारण मागील मॅचमध्ये देखील तुमचा चांगला प्रदर्शन राहिलं. तुमच्या संघाविषयी काय सांगाल? संघ मालकाविषयी काय सांगाल? नक्कीच माझी टीम चांगलीच आहे आणि संघमालक म्हणजे माझा मित्रच आहे दीपेश गोपाळ. त्यांनी टीम बांधली. जेव्हा त्यांनी टीम घ्यायचा निर्णय केला तेव्हाच त्यांनी मला फोन केला की नाना आपल्याला खेळायचं आहे. म्हटलं हो चालेल. आपली एंट्री आहे, स्वतःची घरची एंट्री आहे माझी असल्यामुळे चांगलंच वाटतं स्वतःच्या टीममध्ये खेळायला. आणि संघ तर खूप चांगला बांधला गेला आहे. जयसिंग मकवाना आणि यशवंत गोराड ह्या दोघांनी ऑप्शनमध्ये खरंच चांगली टीम निवडली आहे. बॉलिंग डिपार्टमेंट पण चांगलं आहे, बॅटिंग पण स्ट्रॉंग आहे. तर नाईट कंडिशन असल्यामुळे एक 75-80 रन्स जर झाले तर नक्कीच आमच्याकडे तेवढे बॉलिंग अटॅक आहे की आम्ही डिफेंड करायचा प्रयत्न करू. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर या मॅचचा टॉस देखील झालेला आहे. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, मी विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पातळे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. 36 बॉल 85 धावा असं मात्र या मॅचचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. दरम्यान मेगा स्क्रीनवरती आपण GW खामकर मसाले आमचे सहप्रायोजक आहेत, त्यांचे मात्र लोगो आपण पाहू शकाल. खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी मात्र GW खामकर मसाले सर्वेसर्वा संजोगजी खामकर साहेबांचं. तर त्यांचा हा लोगो आपण मेगा स्क्रीनवर पाहतो. दरम्यान या मॅचचा आता मात्र पुढील डाव आपण बघणार आहोत, ज्या ठिकाणी 36 चेंडू आणि 85 धावा. अगदी आपण एक चांगलं लक्ष समोर ठेवलं गेलेलं पाहतोय सध्या आपण चालू असलेल्या मॅच दरम्यान. एका बाजूला अर्णव मराठा आणि दुसऱ्या बाजूला मितांश इलेव्हन काळा चौकी. एका बाजूला आपण जर पाहिलं तर सुरेशजी बने साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला राजनजी साळी साहेब यांचा संघ पहिलीच मॅच खेळतोय. तर मितांश इलेव्हन मात्र या स्पर्धेतला आजच्या दिवसातला दुसरा सामना खेळणारी टीम असेल. दरम्यान रॉयल ड्रायफ्रुट्सचा आपण ऍडव्हर्टाईज पाहू शकता. आमचे मित्र अभिषेकजी घाडगे यांचं हे नवीन आउटलेट पाहायला मिळते आपल्या लालबाग मार्केटमध्ये. दुकान नंबर 19 लालबाग मार्केट, लालबाग मुंबई या ठिकाणी. त्याच दरम्यान उल्हास पॅकर साऊथ मुंबई किंग बॉक्स क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला संघ. त्याचबरोबर उपशाखा प्रमुख वैभवजी साळवी, अंकुशजी गुरव यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य. अविनाशजी मिटबावकर, सचिन चक्रू रावल, AC इव्हेंट्स कडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला. स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत, त्यांचं मात्र आपल्या या शिवडी विधानसभेतील क्रिकेटसाठी खूप चांगलं योगदान राहिले. त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ, एक नामवंत समाजसेवक, त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन, खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. शिवसेना प्रमुख चषक शेवटी विधानसभा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 आपण बघत आहात. आज पहिली रजनी या स्पर्धेची आपल्याला अनुभवायला मिळेल. मागील इनिंग मध्येच मात्र लाईट्स ऑन झालेत. मास्टर सोल्युशन, लाईट साऊंड ट्रस्ट आणि व्हिडिओ बॉल साठी मात्र मास्टर सोल्युशनने खूप चांगले योगदान या स्पर्धेला दिले. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद असणार आहे. आणि दरम्यान मात्र आता लाईट्स ऑन झाल्यानंतर ही पहिलीच मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघतोय. यानंतर नुकता टॉस आपण पूर्ण झालेला पाहिला, तो एका बाजूला श्रीजा इलेव्हन लालबाग आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर मुक्ताई स्पार्टन्स, या दोन संघांमध्ये ही मॅच असेल. दरम्यान 36 बॉल आणि 85चं ते समीकरण आपल्याला मेगा स्क्रीनवरती दिसते. इक्वेशन आहे मॅचचं. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. लवकरात लवकर फिल्डिंग लावण्याची विनंती असेल. मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. सुबोधजी गडसे आणि सूर्यकांतजी आडावसर, आमचे तिसरे पंच मात्र थोडीशी विश्रांती या वेळेला घेत आहेत. सन्माननीय नासिर शेख सर, असं 3 पंचांचं पॅनल मात्र या स्पर्धेला लाभलेलं आपल्याला बघायला मिळतंय. खूप चांगली मेहनत घेतली या संपूर्ण आयोजन समितीने ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी. मागील 2-2.5-3 महिन्यापासून आपण जर पाहिलं तर धावपळ सुरू आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. मग खेळाडूंची जमवाजमव असेल, संघमालक असेल, लाईव्ह ऑक्शन असेल, तदनंतर मात्र या स्पर्धेची पारितोषिक, यासाठी मात्र लागणारे सहप्रायोजक, सर्व पुरस्कर्ते, बक्षीस दाते आणि अगदी बारीक बारीक गोष्टींकडे आयोजन समितीने लक्ष घातलं. आणि आज मात्र या स्पर्धेचा पहिला दिवस उजाडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 6 रंगतोय. आजचा शेड्यूल आपण जर पाहिला तर 10 सामने आपल्याला खेळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु अगदी आपल्याकडे जितकी वेळ शिल्लक असेल तितक्या वेळेत जितके सामने आपण पूर्ण करू शकू तितका मात्र प्रयत्न असेल. मी मितांश इलेव्हन काळा चौकी संघाच्या एक्स्ट्रा प्लेअरला कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची विनंती करतोय. राखीव खेळाडू आपण पाठवून द्यायचा आहे मितांश इलेव्हन काळा चौकी.
चला होईल 85 धावांच्या पाठलागाला सुरुवात. 6 षटकांचा हा सामना आहे. सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला महेश आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो गौरांग पारसेकर. स्ट्राईक वरती गौरांग असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश चेंदवनकर. अर्थात परळचा चिता बुम बुम बुमरो. आणि गोलंदाजीसाठी मात्र पहिलं षटक घेऊन अक्षय सज्ज झालाय. अक्षय रमाणे राईट आर्म ओव्हर द विकेट. समाज मंदिर एंड कडून 12 ते 15 पाऊलांचा रन. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन गौरांग पारसेकर साठी पहिला बॉल. 85 धावांच्या पाठलागाला सुरुवात. पहिला चेंडू शॉर्टम पुल केला आणि पहिलाच बॉल मैदानाच्या बाहेर गुल केला. 1 बाउन्स 4 धावा. पहिल्याच बॉलवर दिमागदार चौकार गौरांग पारसेकरच्या बॅटमधून. आज करी रोडचे खेळाडू काय खाऊन आलेत माहिती नाही, परंतु ओंकार तावडे असेल, गौरांग पारसेकर असेल, काहीतरी आज दिवस वेगळा आहे त्यांचा. बघा परत एकदा या वेळेला मात्र स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. फ्रंट फुटवर येऊन मात्र झाडाला बॉल लागतोय. त्यामुळे या बॉलवरती 6 धावांचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अगदी टॉप ऑफ द बॉल जाऊन आडव्या बॅटनं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. खूप चांगलं एक्झिक्युशन, खूप चांगला फटका इकडे मात्र खेळला गेलाय. खूप चांगली स्ट्रेचिंग पाहायला मिळाली 2 पायांमध्ये आणि त्यानंतर मात्र अगदी आडव्या बॅटनं खूप चांगलं टायमिंगही केलं. चांगली दिशा, चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळतंय. झाडांच्या फांद्यांमध्ये मात्र हा बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा 6 धावांचा फटका. 2 चेंडू आणि 10 धावा स्कोर कार्डवर या षटकारासोबत. अक्षय रमाणे या मैदानावरती आपण तसं बघायला गेलं तर फलंदाजांना खूप सारा ऍडव्हान्टेज आहे. गोलंदाजांसाठी मात्र आपण जर पाहिलं तर कर्दनकाळ फलंदाज सातत्यपूर्ण ठरताना आपल्याला बघायला मिळालेत. परत एकदा बॅटची इनर एज घेतोय. विकेट किपरच्या दिशेने बॉल जातोय. या वेळेला धाव घेण्याची कोणतीही संधी नाहीये. मैदानाचा आकार थोडासा छोटा आहे, बाउंड्रीज थोड्याशा छोट्या आहेत, त्यामुळे गोलंदाजांना मात्र कस लावावा लागतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. एक एक निर्धाव बॉल हाताळण्यासाठी मात्र त्या ठिकाणी गोलंदाजांना मात्र वेगळं प्रत्येक बॉल नंतर काहीतरी करावं लागतंय. व्हेरिएशनची गरज. परत एकदा या वेळेला हेलिकॉप्टर उडवलं आणि मात्र ते लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन. 6 धावा. 1 हँडेड कॅच आमच्या प्रेक्षकांकडून पकडला जातोय. आणखीन एक षटकार. मात्र वाटत असेल की किती सहजासहजी मात्र हे षटकार ठोकले जात आहेत, परंतु प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे जे षटकार ठोकले जात आहेत तशाच दर्जाचा बॉल अगदी मैदानाला अनुसरून मात्र या स्पर्धेमध्ये हाताळला गेलाय, तो वापरला जातोय. आणि त्या बॉलवरती षटकार ठोकणं तितकं सोपं नाहीये. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट तुम्हाला जर बॉल झाला नाही ना तर विकेट सुद्धा गमवावी लागू शकते. परत एकदा टायमिंग प्रॉपर, परंतु बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये जातोय की काय. 2 खेळाडू त्या ठिकाणी बॉलवरती आलेत. काय कॅच पकडलाय हा बॅकवर्ड कॅच. आणि अप्रतिम झेल सोबत गौरांग पारसेकरची खेळी समाप्त. विकेटचं बदन. खेळाडू बाद पांडुरंग गाडे, मॅन फ्रॉम करी रोड. अप्रतिम कॅच या वेळेला पकडला जातोय पांडुरंग कडून. कॅच पाहायला मिळाली पांडुरंग गाडीकडून. खूप चांगली नजर, मात्र अगदी करडी नजर बॉलवर रोखून धरली शेवटच्या क्षणापर्यंत. आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॉलला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं. या बॅकवर्ड कॅच सोबत मात्र कुठेतरी गौरांगला सुद्धा विश्वास बसत नसेल की हा कॅच पकडला गेलाय. चांगले एफर्ट्स लावले आणि या एफर्ट सोबत बघा हेच करायचंय तुम्हाला या मैदानावरती. गोलंदाजांना जर विकेट मिळवून द्यायची असेल तर क्षेत्ररक्षकांना त्यांना चांगली साथ देणं गरजेचं आहे. अशी चांगली फिल्डिंग होणं गरजेचं आहे. तर आणि तर मात्र समोरच्या संघाला तुम्ही कमीत कमी धाबांवरती रोखू शकता. या मैदानावरती गोलंदाजही जितका महत्वाचा आहे, फलंदाजही जितका महत्वाचा आहे, तितकाच महत्वाचा असेल क्षेत्ररक्षक सुद्धा. सध्या आपण चर्चा सुरू असलेली मेगा स्क्रीनवरती बघतोय. संकेत कदम
अक्षय रमानेला मात्र थोडासा कान मंत्र देत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत संकेत कदम सुद्धा. या मैदानावरती मात्र 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा विक्रम सुद्धा संकेत कदमच्या नावावरती आहे. अगदी आम्हाला अजूनही आठवतो तो महापौर चषक, आणि त्या महापौर चषकामध्ये मात्र ठोकले गेलेले 6 चेंडूत 6 षटकार आपण पाहिले होते ते संकेत कदमच्या बॅटमधून. अगदी त्यांच्या पिताश्रीच्या हातातूनच मात्र त्यांना सन्मानित केलं गेलं होतं त्या 6 षटकारांसाठी. दरम्यान अक्षय रमाणे नेक्स्ट बॉलसाठी शेवटचा चेंडू. या वेळेला मात्र गाईडलाईन पकडून गोलंदाजी केली गेली. विकेट किपरलाही बीट करत बॉल निघून गेला तो मात्र लॉंग स्टॉप रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवर आला हा दिमागदार चौकार. एक ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकातून मात्र बऱ्यापैकीच्या धाबा जमवल्या गेल्यात. एक विकेट गमावली परंतु 20 धाबा या पहिल्या षटकातून आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर महेश चेंदवनकर एका बाजूला स्ट्राईकवर. सध्या आपण मागील बॉल पाहिला त्यासाठी मात्र गोविंद वाल्मिकी आपल्याला पाहायला मिळत होते. अगदी फलंदाजाला फॉलो केलं शेवटच्या बॉलवरती अक्षय रमाणेनं. अगदी गाईडलाईन पर्यंत हा फलंदाज पोहोचलेला असताना त्याला खोलात टाकलेला बॉल. फलंदाजाला तर बीट केलं परंतु विकेट किपरलाही तो बॉल बीट करून निघून गेला तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आल्या आणि चौकारासोबत ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाखेरीस 1 गडी बाद 20 धावा स्कोर कार्डवर. एक चौकार एक षटकार, तदनंतर तिसरा चेंडू निर्धाव. चौथ्या बॉलवरही षटकार. 5वा बॉल विकेट मिळवली गेली गौरांग पारसेकरची आणि शेवटचा बॉलही चौकार आला. अशा पद्धतीचं मात्र या पहिल्या ओव्हरचं विश्लेषण आपण बघतोय. मेगा स्क्रीनवरती मात्र सन्माननीय जयसिंगप्पा भोसले यांना सुद्धा आपण बघू शकाल. अगदी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती राहुल कहार. लालबागच्या पेरू कंपाऊंड परिसरातला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गोविंद वाल्मिकीच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र ईश्वटी बॉईज यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. हळूहळू मात्र आता संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांचं आगमन मैदानाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळतंय. या वेळेला राईट इन स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट महेश चेंदवनकर. परळचा चित्ता बोम बोम बुमरोच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार षटकार. जसं मात्र संध्याकाळ होत चाललेली आहे. आज आपण जसं पाहिलं तर उद्याचा दिवस अगदी सगळ्यांनाच सुट्टी आहे. गुढीपाडव्याचा दिवस आहे. अगदी 3.5 मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्तांपैकी मात्र उद्याचा एक दिवस आहे. आणि आज उद्या सुट्टी असल्या कारणानं संध्याकाळच्या सत्रात रात्रीच्या सत्रात प्रेक्षक मात्र हळूहळू मात्र या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग मैदानाकडे वळू लागलेले आहेत. प्रत्येकाला उत्सुकता आहे की या वर्षीचं मात्र शिवडी विधानसभा प्रीमियर लीग स्पर्धेचं हे दुसरं पर्व कोण जिंकणार, किंबहुना या पहिल्या दिवसातून मात्र उद्याच्या दिवसात खेळण्यासाठी किंवा मग परवाच्या दिवसात खेळण्यासाठी कोण क्वालिफाय होणार, साखळी फेरीमध्ये कोणता संघ मजबूत दिसतो या पर्वामध्ये, हे सर्व काही प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय. राहुल कहारचा हा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा फ्लॅट शॉट. महेश चेंदवनकरच्या बॅटमधून 6 धावा. हाच संदेश मात्र आपल्या सर्व प्रेक्षकांना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. स्पर्धा पहा परंतु स्वतःची काळजी घ्या. दरम्यान पुन्हा एकदा मात्र हेलिकॉप्टर राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क. अगदी झाडाझुडपांमध्ये या बॉलला पाठवलं. महेश चेंदवनकरच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार.
विधानसभा प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाच्या आज पहिल्याच रजनीमध्ये हार्दिक स्वागत. महेश चेंदवनकर परळचा चित्ता आज मात्र आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या टीमला एका चांगल्या सुसंतीत आपल्याला नेऊन पोहोचवताना पाहायला मिळतोय. अगदी 1.5 ओव्हरमध्येच म्हणजे 1.3 बॉल मध्येच 39 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात. सन्मानजनक स्कोर बनवायचा आहे आणि या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून वाह काय फटका सजवलाय. महेशची बॅटिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार सहा षटकार ठोकण्याचा विक्रम मात्र महेश चेंदवनकर करू शकेल का या मैदानावरती. पुन्हा एकदा महेशची बॅटिंग आवडली असेल तर जरा एकदा जोरदार टाळ्या सर्व प्रेक्षकांकडून झाल्या पाहिजेत. आणि या बॉलवरती जर षटकार ठोकला 6 चेंडूत 6 षटकारांचा विक्रम केला तर किशोर चव्हाण यांच्याकडून मात्र महेश चेंदवनकर यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. संधी आहे, स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल आणि प्रसिद्ध होण्याची नामी संधी. आणि महेश चेंदवनकरच्या नावावरती ऑलरेडी असे बरेच रेकॉर्ड्स आहेत, परंतु आणखीन एक विक्रम आपल्या नावावरती रचण्याची संधी आहे ती महेश चेंदवनकरच्या हातामध्ये. SVPL मध्ये पहिले 6 षटकार 6 चेंडूंमध्ये ठोकण्याचा मान तो पटकावू शकेल. आणि मारलाय या वेळेला मात्र उंच गेलाय, उंच माझा झोका आणि इथे आहे मात्र विकेटचा धोका. 6 षटकारांच्या प्रयत्नामध्ये मात्र या वेळेला झेलबाद होईल. परंतु मित्रांनो सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, जरा महेशच्या बॅटिंगसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. 5 बॉल आणि 5 षटकार आणि संघाची धावसंख्या कौतुक केलं जात आहे, टाळ्यांनी मात्र स्वागत केलं जात आहे खेळाडू कक्षामध्ये. 2 ओव्हर नंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर 25.5च्या सरासरीने जाऊन पोहोचली आहे ती. 2 गडी बाद 51 धावा. जर अशाच सरासरीने धावसंख्या पुढे सरकत राहिली तर मला वाटतं आज 100 अधिक धावा पाहण्याची सुद्धा आपल्या सर्व प्रेक्षकांना संधी आहे. धमाकेदार बॅटिंग, धमाकेदार सुरुवात केली आहे. 85 धावांचं टार्गेट आहे. अगदी टार्गेटच्या लवकरात लवकर जवळ कसं पोहोचता येईल किंवा किंबहुना हे टार्गेट लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल याच्याकडे मात्र आता कल असेल तो मितांश इलेव्हनच्या फलंदाजांचा. महेशने मात्र चांगला स्टार्ट दिलाय. इथून पुढे मात्र आता गोविंद वाल्मिकी आणि सुचित कदम या 2 फलंदाजांवरती जबाबदारी असेल. अगदी आपण जर पाहाल तर आता आज या 2 बंधूंना सुद्धा विभागण्याचं काम या प्रीमियर लीगने केलंय. एका बाजूला सुचित कदम मैदानाच्या आत आहे तर दुसऱ्या बाजूला संकेत कदम. फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं फ्लॅट शॉट, परत एकदा हवाई यात्रेवरती जातोय बॉल सरळ आमच्या प्रेक्षकांमध्ये. आणखीन एक षटकार. अगदी डबल सीट नाही, सिंगल सीट मध्ये हा बॉल लांब गेलाय. फुलटॉस चेंडू हाताळला आणि गोविंद वाल्मिकीच्या बॅट मधून बॉल पुन्हा एकदा मात्र सीमारेषेच्या पलीकडे.
अक्षय रमाने बॅक टू बॅक मात्र परत एकदा प्रयत्न केलाय, परत एकदा बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावा चौकार. थँक्यू. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघतो अगदी नटराज पोज मध्ये येत असताना हा बॉल कसा पद्धतीने मात्र उडवून लावलाय गोविंद वाल्मिकीने. बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये या 4 धावा आल्यात. 55 सध्या आपण ही धावसंख्या बघतोय. 61 धावा झालेल्या आहेत. अपडेट्स मध्ये थोडासा उशीर होतोय परंतु 61 धावा आणि या वेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळेल. रनिंग ट्रॅकला मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं अशाच पद्धतीने रनिंग ट्रॅकला बॉल लागून 2 वेळेला आतापर्यंत मैदानामध्ये आला होता. ही तिसरी वेळ मात्र तशा पद्धतीने हा बॉल मैदानात आलेला आपण बघतोय. $63 रन्स ऑन दी बोर्ड. 63 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहे. लक्ष आहे ते 85 धावांचं. अजून 12 धावा बनवायच्या आहेत. 22 धावा, माफ करा चुकीची दुरुस्ती मात्र करतोय. थोड्याशा तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे थोडंसं आपल्यापासून दुरावले जातोय. परंतु पुन्हा एकदा आपण मॅच कडे तुम्हाला घेऊन जाणारच आहोत. 6-4-2-1 असं मात्र मागील 4 बॉलचं विश्लेषण आपण बघू शकता. 64 सध्या. यावेळेला मात्र सरळ हातानं सन्मानजनक फटका खेळला होता. अगदी बॉलरच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. तोपर्यंत मात्र आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा, एक दर्जेदार असं आयोजन, सुसज्ज असं मैदान, प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची मोठी मानदियाळी, या फ्लड लाईट्स मध्ये अगदी या प्रकाश झोतामध्ये परत एकदा काळा चौकीचं हे मैदान नाहून निघालंय. आणि मी सन्माननीय अमित बाबा ठवाळ यांना विनंती करेन आपल्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक उत्कृष्ट अपडेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे अशी सन्माननीय अमित बाबा ठवाळ यांची उपस्थिती आज या स्पर्धेला लाभली आहे. मी अमित बाबा ठवाळ यांना विनंती करेन आपण कृपया मुख्य व्यासपीठावरती यायचंय. दरम्यान यावेळेला हा शेवट संघाची धावसंख्या झालेली ती 71 धावा 2 गडी बाद. धावांची गरज आहे. बॉल शिल्लक राहिलेत 18. मी सन्माननीय अमित बाबा ठवाळ यांचं हार्दिक स्वागत करेन या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामध्ये. आपल्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत अपडेटर, अगदी आपल्या प्रत्येक खेळाडूची आणि आपल्या प्रत्येक स्पर्धेची माहिती आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण ग्रुपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते. ते अपडेट सर्व आम्हाला नेहमीच पुरवण्याचं काम करतात ते आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय अमित बाबा ठवाळ. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. दरम्यान इथे मात्र अपील केली गेली आहे आणि विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद होतोय. डीजेला संधी मिळेल. एक सुमधुर संगीत ऐकूया. काही क्षणातच परत येऊया. नवीन फलंदाज रोहन कदम मैदानावर दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सुचित कदमची विकेट आली.
एक कदम गेलाय, दुसरा कदम आलाय, कदम कदम बढाय जा. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ, अगदी विजयाच्या उंबरट्यावर उभा आहे असंच म्हणावं लागेल. 71 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 14 धावांची गरज आहे. मिस टाइम स्ट्रोक, अगदी बॅटच्या स्टिकर जवळ बॉल लागतोय, डीप मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत 1 रन मात्र या वेळेला अंकित केली जाईल स्कोर कार्ड वर. 1 धाव अर्जित केली गेली आहे, स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. दुसऱ्या बाजूने गोविंद वाल्मिकी आहे. 13 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 4थं षटक, 2 चेंडू पूर्ण, 4 चेंडू शिल्लक. 6 चेंडू 23 वर बॅटिंग करतोय गोविंद वाल्मिकी. या वेळेला दिशाहीन गोलंदाजी केली गेली आहे, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरचं खूप चांगलं काम पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा इशारा पंच सुबोधजी घडसे यांच्या माध्यमातून आम्हाला कळवला गेलाय. स्पर्धेच्या आज पहिल्या रजनीतून आपण जर पाहिलं तर शेड्यूल मध्ये मला वाटतं थोडासा बदल असणार आहे. त्याची मात्र अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आहोत. तोपर्यंत मात्र पाहूया गोविंद वाल्मिकीचा हा लांब लचक षटकार. मित्रांनो, आजच्या रात्रीमध्ये आपण 8च मॅचेस खेळवणार आहोत आणि जी 9वी मॅच आहे आजच्या दिवसातली, जो 9वा सामना आहे, तो 9वा सामना जो आहे तो उद्या सकाळी बरोबर 10 वाजता खेळवला जाईल. आणि खेळाडूंना विनंती आहे, दोन्ही संघमालक आणि कर्णधाराला विनंती आहे, उद्या बरोबर सकाळी 9:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचं संपूर्ण गणवेशामध्ये. खोलात टाकलेला बॉल या वेळेला मात्र खोदून काढलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर पाहायला मिळतोय. 1च धाव मात्र या वेळेला मिळाली. एकेरी धावेसोबत अगदी आता विजयाच्या अजून थोडा जवळ पोहोचतोय तो मितांश 11 काळा चौकी संघ. 80 धावा पूर्ण झाले, 5 धावांची गरज आहे. चौकार आलेला आपल्याला बघायला मिळतोय. आता फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. अगदी आपण सध्या चालू असलेला हा सामना जो पाहतोय मितांश 11 विरुद्ध अर्णव मराठा, हा 6वा सामना आहे आजच्या दिवसातला. यानंतर 2 सामने आणखीन खेळवली जातील, ज्यामध्ये पुढील सामना असेल मुक्ताई स्पार्टसन विरुद्ध श्रीजा 11, ज्याचा टॉस आपण ऑलरेडी झालेला पाहतोय. श्रीजा 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. आणि या फटक्यासोबत मात्र विजेता ठरेल मितांश 11 काळा चौकी. 1च धावेची गरज होती आणि ती 1 धाव अगदी सहज पूर्ण केली गेली आहे. आणि अशा पद्धतीने मॅचचा अंत झालेला आपण बघतोय. मॅच समाप्त होते आणि या मॅचचा विजेता ठरतोय मितांश 11 काळा चौकी. मनपूर्वक अभिनंदन. आणि या विजयासाठी मात्र डीजेला संधी देऊ, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि बाकीची पुढील माहिती मात्र स्पर्धेबद्दल आपण घेऊया काही क्षणातच. पाडाबेनं खूप चांगला खेळ केला अर्णव मराठा या संघाकडून, परंतु विजेता ठरला संघ तो मितांश 11. आणि या मितांश 11 संघाकडून 2 खेळाडू असे राहिले ज्यांनी मात्र अप्रतिम बॅटिंग केली, ज्यामध्ये महेश चेंदवनकर 6 बॉल 30 धावा आणि गोविंद वाल्मिकी 8 बॉल 30 धावा, परंतु नाबाद राहिला. आणि गौरांग परसेकर 5 बॉल 16 तर रोहन कदम 3 चेंडूत 6 धावा. तर आता यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे.